नमस्कार. माझ्या प्रत्युष फॅमिलीतील सर्व मैत्रिणींना आज मी प्रत्युष म्हणजे काय याच्याविषयी सांगणार आहे. आणि मला पण या फॅमिलीमध्ये जॉईन होऊन जवळपास 20 ते 25 दिवस झाले असतील. आणि या 20-25 दिवसामध्ये मी जे काही शिकले किंवा मला प्रत्युष म्हणजे काय हे जेवढं काही मला समजले ते मी माझ्या शब्दामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं कुणीही व्हिडिओ स्किप करू नका. तुम्हाला याच्यामधून इन्फॉर्मेशन मी सांगणार जी आहे ती इफेक्टिव्हच असणार आहे आणि तुमच्यासाठी ती फायद्याची ठरणार आहे. आपण एखादं चांगलं काम करायचं म्हटलं की आपल्याला अडचणी येतात आणि असंच आता काहीच घडलं. मी तुम्हाला ही माहिती सांगायला सुरुवात केली नाही तोपर्यंत माझा मोबाईल चार्जिंग उतरलेलं दिसलं आणि त्याचबरोबर इकडे बघितलं तर लाईट गेली दिसते. मग त्या लाईटीसाठी माझा चार्जिंगचं पॉईंट इकडे आहे इन्व्हर्टरवर, म्हणून मी थोडीशी जागा बदलून बसली. तर तुम्हाला हे सांगायचं होतं, अवांतर आपलं बोलणं न करता मी आपलं इफेक्टिव्ह जे काय आहे तुम्हाला ते सांगणार आहे. तर सर्वात प्रथम मी या फॅमिलीमध्ये जॉईन झाली ती एकदम ऍक्सिडेंटली, म्हणजेच मी या फॅमिलीमध्ये माझ्या बहिणीला जॉईन केलेलं होतं. माझी मोठी बहीण आणि ती काय करते तर शिवणकाम करते आणि तिला याच्यातून शिवणकामाबरोबर एक जोडधंदा असावा म्हणून मी तिला ह्या फॅमिलीमध्ये जॉईन करण्याचा विचार केला. परंतु हे सगळं आपलं कसं आहे, काम ऑनलाईन आहे, ऑफलाईन पण करता येतं, परंतु त्यासाठी आपल्याला मेगा स्टोर ओपन करावा लागतो आणि आपल्याला खरेदी करावं लागते. आता आपली सुरुवात असल्यामुळं मी हा विचार काही डोक्यात केला नव्हता. ऑनलाईनच काम करावं आणि त्यातूनच आपण इन्कम करावं या उद्देशाने मी तिला सुरू करून दिलं होतं. परंतु तिचं शिक्षण कमी असल्यामुळं आणि थोडंसं तिचे विचार वेगळे असल्यामुळं ती म्हटली की मला याच्यातलं काहीच लक्षात येत नाही किंवा मला करायचं नाही असं तिचं म्हणणं आलं. मग मी तिला जास्त त्या गोष्टीसाठी फोर्स केला नाही. ठीक आहे म्हटलं आणि मी तो विषय तिथेच बंद केला आणि मी या फॅमिलीमध्ये तिच्या आयडी वरती जॉईन होण्याचा विचार केला आणि मी माझं नाव दिलं आणि मी जॉईन झाले. या फॅमिलीमध्ये आल्यानंतर प्रत्येक दिवशी 9 वाजता मीटिंग होते, 9 ते 10 या टायमिंग मध्ये चालते. त्या होणाऱ्या प्रत्येक मीटिंगमध्ये मी दररोज जॉईन होते 9 ते 10 या दरम्यान. आणि त्या मीटिंगमधून आपल्याला हा बिझनेस कसा आहे, काय करायचा आहे ह्या गोष्टी माहीत होतात. त्यामुळे 9 ते 10 ची जी मीटिंग असते ते प्रत्येक जणीने फॉलो करा आणि आपल्याला जी काही माहिती हवी आहे ह्या प्रत्युष संबंधी ती माहिती याच्यातून मिळवण्याचा प्रयत्न करा. आता मी माझी थोडक्यात ओळख करून देते. मी सारिका संतोष पुरवंत माळशिरसवरून आहे. सोलापूर जिल्हा येतो माझा. आणि या फॅमिलीमध्ये माझ्या गावाकडची एक माझ्या मित्राची बहीण आहे. तिने मला या फेसबुकच्या माध्यमातून, ती माझी फ्रेंड असल्यामुळे तिने मला संपर्क केला आणि सुरुवातीला आमचा मेसेजवरतीच संपर्क झाला. त्यानंतर व्हॉट्सअप नंबर मी तिला शेअर केला आणि व्हॉट्सअपवरती आमचं बोलणं झालं. आणि मग मी माझ्या बहिणीला जॉईन करण्यासाठी जे काही कागदपत्र लागतात ते कागदपत्र दिले आणि जॉईनिंग झालं. तिने दुसऱ्या दिवशीच नको म्हटल्यानंतर मी स्वतःच जॉईनिंग केलं. आणि त्यानंतर माझं फ्लायर पडायला उशीर झाला, कारण अगोदर तिचं रजिस्ट्रेशन झालं होतं माझ्या बहिणीचं, त्यानंतर माझं रजिस्ट्रेशन करायला असा आठवडाभर त्याच्यामध्ये गेला. तरीही त्या आठवडाभरामध्ये मी मीटिंग जॉईन करायचे, म्हणजे होणाऱ्या प्रत्येक मीटिंगला मी हजर असायचे, म्हणजे मला काहीतरी शिकायला मिळेल. रजिस्ट्रेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस होऊया, परंतु आपल्याला बिझनेस म्हणजे काय हा लक्षात येईल म्हणून मी जॉईन राहिले. परंतु असं एक लक्षात आलं की आपल्याला त्यांच्या वेबसाईटवरती जावं लागतं आणि आपलं रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर आपलं बँकचे डिटेल आहे ते भरावं लागतं. तर ते मी करू शकत नाही, कारण कसं आहे तर माझं सध्या एक हॉटेलचं काम चालू आहे आणि त्या हॉटेलच्या कामासाठी जे आहे ते माझं अकाउंट तिथे दिलेलं आहे आणि मी टॅक्स पेएबल आहे. त्याच्यामुळं जे काही माझे त्या ह्याच्यावरती अकाउंटवरती जे काही माझ्या हे होतात, म्हणजे मी कुणाला पैसे पाठवले किंवा कोणाचे पैसे आले तर ह्याचं मला डिटेल्स सीएला द्यावं लागतं. आणि मग ह्या बिझनेसमधून जर समजा मी पुढे गेले, प्रगती केली आणि मला जर समजा माझ्या प्रत्येक आयडी मागे मला 500 रुपये मिळत राहिले किंवा मी साड्या रिसेलिंग केल्या तर मला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळत राहिलं, तर त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत बसणं माझ्यासाठी ती गोष्ट सोपी नाही. त्याच्यामुळं मी माझं बँक डिटेल्स आहे ते मी तिथे देऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा हाच रूल आहे की त्यांचं तुम्हाला तिथे बँक डिटेल्स भरावं लागतं. तुमच्या फोनपे किंवा गुगल पेवरती पैसे ते ट्रान्सफर करत नाहीत. आणि ही अडचण असल्यामुळे मी स्वतः वैयक्तिक त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे की कसं आपण आपलं बँक डिटेल्स तिथं फिल करायचं आहे. परंतु वैयक्तिक माझी ही अडचण आहे की मी तिथे स्वतः करू शकत नाही. ही माझ्यासाठी आता काय म्हणतात खेदाची एक बाब आहे. परंतु तरीही मला काही वाटत नाही. जर समजा माझ्या माध्यमातून अशा ज्या काही गरजू मैत्रिणी माझ्या आहेत की त्यांना खरंच बिझनेस करायचा आणि या बिझनेसमध्ये पुढे जायचं आहे, त्यांच्यासाठी मी मदत करू शकते म्हणून मी इथे राहिलेली आहे. आणि त्याच्यासाठी मला जे काही करता येईल
त्या मी पूर्णपणे मदत करणार आहे. माझ्या मैत्रिणींना याच्यावरती जर येऊन जॉईन व्हायचं असेल, बिझनेस करायचा आहे, त्या बिझनेसमध्ये काय आहे, कसं आहे समजून घ्यायचं असेल, अक्षरशः त्यांनी मला रात्रीच्या 12 वाजता जरी फोन केला तरी मी त्यांना सांगण्याची तयारी ठेवणार आहे आणि त्यांना मार्गदर्शन करणार आहे. जर समजा आपल्यामुळे कुण्या तरी व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदल घडतोय किंवा त्याच्या आयुष्यामध्ये चांगलं होतंय आणि त्यानंतर त्याच्या ज्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया आहेत की तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात बदल झाला किंवा माझं इन्कम सुरू झालं, मी घरातच बसून होते परंतु आज मी कमवायला लागले, आणि ज्यावेळेस ती आपल्याला फोन करून सांगेल, खरंच ज्यावेळेस ती आपल्याला थँक्यू म्हणेल आणि तिने ते आपल्याला दिल्या ज्या प्रतिक्रिया असतात त्यातून मिळणारे जे समाधान आहे ते समाधान मला मी बाहेर लाख रुपये किंवा कोटीने जरी खर्च केले तरी मला ते समाधान मिळणार नाही. आणि या समाधानासाठीच मी आज इथे आहे आणि मला प्रत्युष म्हणजे काय हे पूर्णपणे समजून घ्यायचं आहे आणि प्रत्युषसाठी मला काम करायचं आहे आणि माझ्या मैत्रिणींना इथे पुढे आणायचं आहे. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि त्याचबरोबर की तुम्हीही तुमच्या मैत्रिणींना काय करा तर ह्या फॅमिलीमध्ये आणा. खरंच ज्यांना गरज आहे की काम करायची इच्छा आहे आणि त्यांना कुठे काम नाही आणि घरात बसून ते त्यांची मुलं लहान आहेत आणि बाहेर जाऊ शकत नाहीत, अशा तुमच्या मैत्रिणींना इथे आणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना पूर्ण याबद्दल माहिती होईपर्यंत त्यांची साथ सोडू नका. मला आणि एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हा बिझनेस चालवणारा जो ओनर आहे तो आपला उदगीर म्हणजे आपल्या मराठवाड्यातला आहे आणि मी मराठवाड्यातलीच आहे. लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये उजनी हे माझं गाव आहे आणि आपल्या भागातला एक तरुण उमदा असा एक काहीतरी चांगला काम करतो आणि त्याच्या फॅमिलीमध्ये आज 5,000 लोकांना घेऊन तो कार्य करतो. त्याची आज फॅमिली जी आहे ती 5,000 लोकांची झालेली आहे. त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर त्यांनी अशीच त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती करत राहावी. आणि त्याचबरोबर ह्या वर्षी तुमची 5,000 जी फॅमिली कंप्लीट झालेली आहे ती पुढच्या वर्षीपर्यंत 5 लाखामध्ये परिवर्तित हो, ही सदिच्छा माझ्याकडून तुम्हाला. आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी मी माझा खारीचा वाटा उचलणारच आहे. माझ्या परीने मला जेवढी मदत करता येईल तेवढी मी मदत करणार आहे. एक असं म्हणलं जातं की जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल करता येत नसेल तर तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये वाईटही करू नये. आणि जर समजा एखादी व्यक्ती खरंच मनापासून एखादं कार्य करते तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा खालीचा वाटा तरी निदान उचलू शकतो. म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही, तर तेच कार्य असतं ते वेगळ्या मार्गाने करावं लागतं. त्याच्यासाठी विचार करण्याची कुवत तेवढी तुमच्यामध्ये असायला हवी आणि तेवढी कुवत मला ईश्वराने दिलेली आहे आणि त्या कुवतीचा किंवा त्या बुद्धिमत्तेचा वापर मी करणार आहे. आणि माझ्या पद्धतीनं मला जसं सांगता येईल, मला जसं व्यक्त होता येईल त्या पद्धतीने मी सांगणार आहे आणि या क्षेत्रामध्ये मी माझ्या मैत्रिणींना आणणार आहे. आणि राहुल सरांबद्दल माहिती काढण्यासाठी म्हणजे मी कुठलीही गोष्ट करत असताना त्या क्षेत्रात ज्या व्यक्तीबरोबर आपण काम करणार आहोत त्या व्यक्तीची पूर्ण माहिती काढल्याशिवाय मी तिथे उतरत नाही. आणि राहुल सरांची माहिती काढण्यासाठी मी इन्स्टावर त्यानंतर फेसबुकवरती त्यांची माहिती मिळते का हे बघितलं. त्याचनंतर फेसबुकवरती एक उदगीरचे माझे फ्रेंड होते, मी त्यांना मेसेज केले की असा असा एक बिझनेस मी सुरू करते किंवा बिझनेसमध्ये मी उतरलेली आहे, प्रत्युष नावाची आहे आणि ते राहुल सर म्हणून नाव आहे त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं नाव कीर्ती आहे आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती मला पाहिजे. तर त्या सरांनी मला म्हटलं की मी चौकशी करतो आणि तुला सांगतो. परंतु काय झालं तर 2-3 दिवसांनी आपल्या ग्रुपवरतीच त्यांचे फोन नंबर पडले आणि फोन नंबर पडल्यानंतर मी काय केले त्यातून फोन नंबर घेतला आणि त्यांना सांगितलं की मला त्यांचा फोन नंबर वगैरे मिळालेला आहे आणि माहिती काढायची काहीच गरज नाही. मग मी काय केलं तर इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओज बघितले आणि व्हिडिओमध्ये मला एक व्हिडिओ दिसला की त्यांचं वडिलांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यांच्या वडिलांच्या द्वितीय पुण्य स्मरणाचा त्यांनी व्हिडिओ ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये ते बघितल्यानंतर ते मला कुठेतरी टच झालं, कारण 1 वर्षापूर्वीच माझेही वडील ऑफ झालेले आहेत आणि मी पूर्णतः डिप्रेशनमध्ये गेलेली होती. आणि राहुल सरांचं ते बघून मला इतकं मी हे झाले की एखादा व्यक्ती स्वतःचा वडील गेले असताना सुद्धा इतक्या प्रेरणेनं काम करतोय आणि त्याचं कार्य तो चालवतोय. माझ्याने तर ते झालं नसतं, कारण मी माझे वडील गेल्यानंतर पूर्ण डिप्रेशनमध्ये गेले होते आणि जे माझं हर्बल लाईफचं काम होतं, मी लोकांना आरोग्य देण्याचं कार्य करत होतं, ते मी पूर्ण बंद करून टाकलं. कारण तर काय व्हायचं की मी लोकांना फेस करू शकत नव्हते, असं मला समोर आली की रडायला यायचं. आणि आत्ताही तुमच्याबरोबर मी व्यक्त होताना मला त्या भावना व्यक्त करता येत नाहीत. तरी मी राहुल सरांना खरंच हॅट्स ऑफ करते की ते हे कार्य
नेटाने चालू आहे त्यांचं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एवढं दुःख असताना सुद्धा ते सगळं दुःख पचवून काम करतायत. आणि खरंच त्यांना आपण सर म्हणावं किंवा त्यांना आदर द्यावं, ह्या योग्यतेचे ते आहेत. आणि त्यांची पत्नीही त्यांच्या कार्यामध्ये कार्यरत आहे, हे पाहून सुद्धा खूप आनंद झाला. त्यांचं बाळ आहे ते खूप लहान आहे, मी व्हिडिओच्या माध्यमातून ते बघितलेलं आहे. तरी हे ते काम करतात, सगळ्या गोष्टी मॅनेज करतात. म्हणजे ही जिद्द पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वतःसाठीही कार्य करतात, परंतु दुसऱ्यालाही मदत व्हावी याच्यासाठी तुम्ही कार्यरत आहात. हे पाहून खूप छान वाटलं. आपण आपली प्रगती करत असताना आपल्याबरोबर 4 लोकांची प्रगती कशी होईल याच्यासाठी ज्यावेळेस आपण कार्य करतो ना, त्यावेळेस आपल्याला तो वरचा जो आहे करता करविता तो सुद्धा तुम्हाला काही कमी पडू देत नाही. कितीही अडचणी येऊ द्या, त्या अडचणीवर कुठे ना कुठे मार्ग निघतोच आणि तुम्ही पुढे जाता. आणि तसंच राहुल सरांच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे. ते आज आपल्याला दिसून येते. 5,000 त्यांची फॅमिली कंप्लीट झालेली आहे. म्हणजे 1 वर्षामध्ये त्यांनी 5,000 लोकांना जोडलेलं आहे. आणि त्यांच्या ह्या प्रत्युष उद्योग समूहाच्या माध्यमातून आज 5,000 लोक कार्य करतात. ही छोटी गोष्ट नाही. असं लोक व्हिडिओ बघतात आणि स्किप करतात, परंतु ही गोष्ट स्किप करण्यासाठी सारखी नाही किंवा दुर्लक्ष करण्यासारखी नाही. म्हणजे ज्या स्त्रीला किंवा ज्या पुरुषांना काहीच येत नाही, त्यांचं शिक्षण नाही, अशी सुद्धा व्यक्ती या क्षेत्रामध्ये येऊन कार्य करू शकतात, काम करू शकतात. असा एकदम बेस्ट प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या संधीचं सोनं सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि ते स्वतःची प्रगती करतायच ते करतात, त्याबरोबर त्यांच्याबरोबर अनेक लोकांना या प्रगतीच्या मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करतात. आज बघा किती महागाई वाढलेली आहे, तर त्या घरातील स्त्री ही कार्यरत असलीच पाहिजे. म्हणजे नवऱ्याच्या बरोबर खांद्याला खांदा लावून तिने धंदा पाणी केला पाहिजे किंवा उद्योगामध्ये गेलं पाहिजे. आणि तेच कार्य आपल्याला घरात बसून आपली मुलं सांभाळून करता येत. त्याच्यामुळे सगळ्या स्त्रियांनी तर ह्याच्यामध्ये ज्या जॉईन आहेत त्यांनी तर कार्य करायचंच आहे. परंतु त्याचबरोबर तुमच्या आसपास असणाऱ्या, तुमच्या शेजारी असणाऱ्या स्त्रिया किंवा तुमच्या मैत्रिणी यांना खरंच कामाची गरज आहे, त्यांनाही तुम्ही या क्षेत्रामध्ये आणा. आणि तुम्हाला त्यातलं काही लक्षात येत नसेल तर सरांच्या माध्यमातून, मॅडमच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जा. मी तर ही फॅमिली सोडणार नाही. बघा बोलण्याच्या ओघामध्ये मी किती बोलत गेले. असं जर मला बोलत राहायची संधी कोणी जर दिली तर मी 2-2 तास बोलू शकते. त्याच्यामुळं मी व्हिडिओ हा आपला जास्ती मोठा न करता इथेच थांबते. आणि अजून पुन्हा एकदा डबल तेच गोष्ट सांगते की मी खरंच आपल्या भागातील एक व्यक्ती काहीतरी करू शकतो हे इथल्या लोकांना दाखवून देण्यासाठी ही फॅमिली खरंच मध्ये मी कंटिन्यू राहणार आहे. आणि इथल्या भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सारख्या या भागामध्ये आपल्या मराठवाड्यातल्या लोकांना खूप नाव ठेवलं जातं, घाटावरचे वगैरे असं बोललं जातं. परंतु मला दाखवून द्यायचं की घाटावरचं पाणी काय असतं ते आणि घाटावरच्या व्यक्ती काय करू शकतात ते. आणि एवढ्या वर्ष न थांबता तिथल्या लोकांना, इथल्या लोकांना, तिथले लोक कसं बिझनेसमध्ये पण पुढे आहेत आणि सगळ्या गोष्टीमध्ये कसे पुढे आहेत हे त्यांना दाखवून द्यायचं आहे मला. याच्यासाठी मी कार्यरत राहणार आहे. आणि आता जे मी 15 वर्ष झालं मी इथे राहते, तर मी एक गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की या भागात लोकांमध्ये प्रेम, जिव्हाळा ह्या गोष्टी थोड्याशा कमी आहेत. तर त्या गोष्टीची जाणीव मला होते. आणि आपल्या भागातील जे लोक आहेत खूप मायाळू आहेत, खूप प्रेम मनापासून करतात. त्या प्रेमाची मला कुठेतरी उणीव भासत होती. ती मला तुमच्या ह्या फॅमिलीच्या माध्यमातून मिळण्यासाठी खरंच नक्की मदत होईल असं मला वाटतंय. आणि मला दाखवून द्यायचं की आपल्या भागातील लोक काय आहेत आणि कसं करतात, कसं त्यांचं जीवन आहे, किती मायाळू, किती प्रेमळ आहेत. आणि त्याचबरोबर ते काम हे किती छान करतात. म्हणजे आपला मराठवाडा कशामध्येच कमी नाही, हेही मला त्यांना दाखवून द्यायचं आहे. आणि आपण असंच कंटिन्यू जाऊया पुढे आणि आपल्याबरोबर आपल्या आसपास आपल्या सानिध्यात असणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींनाही पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. जाता जाता माझं एकच म्हणणं आहे की या फॅमिलीचे जे काही फाउंडर आहेत आणि को फाउंडर आहेत राहुल सर आणि कीर्ती मॅम यांचे मनापासून आभार की त्यांनी हा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे ज्यांना खरंच कामाची गरज आहे. म्हणून मी माझा व्हिडिओ थांबवण्याच्या अगोदर सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि आपण या कार्यामध्ये असंच कार्यरत पुढे राहूया आणि ही फॅमिली मोठ्यात मोठी करण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून शतशः नमन. धन्यवाद.